आमच्या संगतीत आहे. लक्षात ठेवा, आमच्या ताई आहेत, इथे आमचा सगळा वारकरी महामंडळ उपस्थित आहे. यांच्या संगतीमध्ये 8 दिवस आम्ही पंढरपूरमध्ये आम्ही आहे. कोरोनामध्ये वाचून इथपर्यंत आलोय. आता जर आम्हाला आमचं जीवन कळालं नाही तर नुसतं भगवान परमात्म्याच्या प्रेमापासून काय उपयोग? आमच्यावर किती प्रेम आहे सांगू का? समजा आमच्या ताई आता बाजारात फिरणार. आता तुम्ही ज्या वेळेला पंढरपूरला आला त्यावेळेला बाजारात तुम्ही फिरणार. एखादी काचेची वस्तू तुम्ही खरेदी केली आणि गेल्या तुमच्या नातवंडाचा धक्का लागला. लागू नये कोणाच्या, पण धक्का लागला आणि समजा वाघमारे साहेब ती वस्तू पडली आणि फुटली. माणसं काय म्हणतात? फुटलो ओ ताई, अहो ती वस्तू फुटली ना, अहो ती वस्तू फुटली ना. पण एक लक्षात ठेवा, वैकुंठवासी प्रातस्मरणी आदरणीय मामासाहेब दांडेकर सांगायचे, अरे वस्तू फुटली याच्यात विशेष नाही, ती आतापर्यंत टिकली याच्यात विशेष आहे. विठाला विठाला नवाणी गुणाती नवपराणी तथा शरणानी विहाय जरणा धान्यान सैन्याती नवाणी देही. मौलिक ज्ञानोपारा एकच तुम्ही याच्यावर सांगतात. जैसे जीर्ण वस्त्र सांगिजे मुकान मगन उतन वेळ हिरे तैसे ध्यान राहते सुकारिये चैतन्यनाथे. विठाला विठाला भगवान परमात्म्याचा आमच्यावर किती प्रेम आहे. सगळ्यांना खायला द्यायची जबाबदारी कुणाकडे? एकदा भगवान शिवजी नाई साहेबांनी विचारलं. आम्हाला गृहमंत्री विचारतात असं नाही समजायचं बरं का. तुमच्या हातामध्ये गृहमंत्री पद आहे म्हणजे सगळ्यात चांगले आहेत तुमच्या, बरोबर आहे की? आई साहेबांनी विचारलं, आज यायला उशीर का झाला? भगवान शिवजी म्हणाले, खरं सांगू का, सगळ्यांना जेवायला घातल्याशिवाय मला येता येत. आई साहेब म्हणाले, आता थोडीशी फिरकी घ्यायला पाहिजे. एक लक्षात ठेवा, सगळ्यांची फिरकी घरात होते पण कुणी सांगत नाही, फक्त मी बोलतो एवढंच आहे. मुर्दा बाबा अतिशय स्पष्टपणे बोलून जाणार. भगवान शिवजी चुकले नाही. भगवान शिवजी म्हणाले, ठीक आहे, सगळ्यांना जेवायला घातल्याशिवाय मला येता येत नाही. आई साहेब म्हणाले, हो सगळ्यांना जेवायला घालावं लागतं. म्हणले, हो सगळ्यांना जेवायला घातल्याशिवाय मला येता येत. बरं बरं म्हणाले, ठीक आहे. 2-3 दिवस जाऊन दिले. एक दिवशी पुन्हा लेट झाले. पुन्हा भगवान शिवजींना विचारलं, आज लेट का? ते म्हणाले, खरं सांगू का, सगळ्यांना जेवायला घातल्याशिवाय मला येता येत. पोषितो जगासी एकलाची. सगळ्यांना जेवायला घातल्याशिवाय मला येता येत नाही. म्हणाले, सगळे जेवले? म्हणाले, हो. बघा बरं, सगळे जेवले? म्हणाले, हो. तिनं काय केलं माहिती का? फिरकी घेण्यासाठी एका डबीमध्ये मुंगी ठेवली, तिला झाकण लावलं. तिला असं वाटलं आता मुंगीला खायला कोण देणार. प्रातस्मरणी आदरणीय मामा वैकुंठवासी बाबा मला सातारकर सांगायचे, त्या डबीमध्ये मुंगी ठेवताना कधी अक्षदा कपाळावरच्या तिच्या डबीत पडली तिलाच कळलं नाही. डबी ज्यावेळेला उघडली ना त्यावेळेला ती मुंगी अक्षदा कोतडत होती. म्हणजे याचा अर्थ आहे सगळ्यांना खायला देण्याची जबाबदारी तू आहे. फक्त माणसं काय म्हणतात माहिती का? अन्न वाया गेलं, पाणी वाया गेलं. पाणी वाया जात नाही, अन्नही वाया जात नाही. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. विठाला विठाला नवीन वस्तू टाकावली, कुठली नाही. तुम्हाला टाकावं नाही का? होय, फार आपली नख आहेत ना, नख मारा. नख सुद्धा टाकावं नाही. तुम्ही म्हणाल नख का? खाजव जर शरीराला आले तर नखाचा उपयोग आहे, आणि ती नख जर नसेल तर माणसाला कळतं. विठाला विठाला भगवान परमात्मा काय करतो? पोषितो जगाशी. मला असं वाटतं सामान्य प्रेम नाही, विशेष प्रेम आहे. विशेष प्रेम आहे. एक लक्षात ठेवा, आता आपण इथपर्यंत आलो, वाचवणी आलो, इथपर्यंत आलो. आता जगलो आतापर्यंत. मग जगलो हे भगवान परमात्म्याचं प्रेम नाही का? सगळ्यांना खाण्याची जबाबदारी तो देतो का नाही? मग त्याचं प्रेम किती आहे? निरुपमी आहे, उपमाच नाही त्या प्रेमाला. तर ते भगवान परमात्मा प्रेम कुणावर करतो? 4 प्रकारचे भक्त आहेत. अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी.
सगळ्यांच्यावर तो प्रेम करतो, पण अर्थ जो आहे पिढीच्या निमित्तानं भक्ती करतो. अर्थ काय करतो? अर्थ तो अर्थीचे निघाले नाही का? अर्थ जो आहे पिढीच्या निमित्तानं भक्ती करतो. भगवान परमात्मा म्हणला तू आलाय काय आजार आहे ना, ठीक आहे. जसं आपण नाही म्हणतो काय एखाद्याला कटवायचं जर असलं ना, असं करा, त्याला कटवायचं ना कटून टाका. तसं अर्थार्थी जिज्ञासू यांना देव आवडतो. काही पैशाच्या निमित्तानं भक्ती करतात, पिढीच्या निमित्तानं जाणावयाचे लागे भजे जाणण्यासाठी काही भक्ती करतात. पण एक लक्षात ठेवा, भगवान परमात्मा म्हणतो हे तिन्ही भक्त जो आहेत ना यांना मी आवडतो, आणि जो ज्ञानी आहे तो मला आवडतो. ते हे प्राणा परोते मज आवडती निरोते जे भक्त चरित्राते प्रशंसती. मला भक्तांच्या चरित्राची प्रशंसा करणारे, संतांची प्रशंसा करणारे सुद्धा मला प्रिय वाटतात. विठाला विठाला तया संघाचे मी सुरवाडे मज विदेह देह धरणे घडे किंबहुना आवडे निरुपमेय. किती आवडतोय? उपमाच नाही, फार काय सांगू अर्जुना, एवढा आवडतोय, आवडतात. ते हे प्राणा परोते. कारण भक्तांना देव कसा आवडतो? प्राणापेक्षाही प्रिय वाटतो. लक्षात ठेवा. एक उदाहरण मी सांगून जाईल जातात. या 3 भक्तांना देव आवडतो आणि या एका भक्ताला जो आहे तो देवाला आवडतो. किती विशेष आहे पहा. हे उदाहरण कसं आहे पहा. मांजर आपल्या पिल्लाला दाताने धरते, या घरातून त्या घरात नेते, त्याहीपेक्षा पुढे पहा माकडीन आपल्या पिल्लाला नेते, तीही पोटाला धरत आणि त्याला ती सांगते बघ मी आता उडी मारणार आहे, मी आता उडी मारणार आहे. तुला जर उद्याचा सूर्य पाहायचा असेल ना ते एक काम कर, माझ्या पोटाला घट्ट धर. ते माकडीचं पिल्लू घट्ट धर. तुला जर जगायचं असेल तर माझ्या पोटाला घट्ट धर. आणि मांजर काय करतो? आपल्या पिलाला स्वतः वसून घेते. ही दोन्ही उदाहरणं कशी आहेत? ज्ञानी भक्त जो आहे तो भगवान परमात्म्याला आवडतो आणि तिन्ही भक्तांना देव आवडतो. विठाला विठाला त्या पिलाला तो सांगते माकडे जबाबदारी जगण्याची तुझ्यावर आहे, माझ्या जबाबदारी. तसे 3 भक्त आहेत, तुमच्या जबाबदारी काय पाहिजे तुम्हाला? ते म्हणाले आले पिढा झाली म्हणून आले नाही का. एखादा जाणावयाचे जाणण्यासाठी येतोय, अर्थ तो अर्थ ते निव्याजे जिज्ञासू जाणावयाचे लागे भजे तिजे जेणे देणे इच्छिजे अर्थ सिद्धी. मग चौथी यायचे ठाई काही करण्याची नाही का. ज्ञानी भक्त जो आहे ना त्याला ज्ञानी भक्ता जो आहे त्याला देव काय करतो? तो आपल्या जवळ करतो. म्हणून मांजरी जशी आपल्या पिलाला उचलून या तिकडे तिकडे नेते तसा तो भक्त देवाला आवडतो. विठाला विठाला किती प्रेम आहे, निरुपम आहे. त्या प्रेमाला काही उपमा दिला. तुम्ही आपण जर पाहिलं ज्ञानेश्वरीमध्ये जसे आईचं प्रेम आहे ना तसं देवाचं प्रेम. आईचं प्रेम किती आहे म्हणून देवाला उपमा दिले की नाही. त्वमेव माताच पिता त्वमेव त्वमेव बंधूच सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं देव देव. तशी आईची उपमा जी आहे ती देवाच्या प्रेमासारखी आहे. आई जे देवाचं प्रेम जे आहे ते आईसारखं आहे. आईचं प्रेम किती आहे? सगळ्यांना आई होती ना इथे बसलेल्या सगळ्यांना. कोणाला आई नाही असं आहे का? असं आहे का कोणाला आई नाही असं आहे का? सगळ्यांना आई आहे. किती प्रेम आहे? किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा तो मातेचा सोयरा कितीला पा. अर्जुना फार काय सांगावं. जसा मुलगा आईला आवडतो ना तसं देव आहेत ना काय करतात भक्त इतकं प्रेम आहे. आता ऐका आईचं प्रेम नाही का? गुरुदेव बाबा तुम्हाला आई होती ना? आहे आईचं प्रेम नाही का?
आईशिवाय आंघोळ करत नाही, आईशिवाय जेवण करत नाही, आईशिवाय झोपत नाही, आईशिवाय शाळेत जात नाही. आई तुम्हाला सगळ्यांना बोलायचं एवढं प्रेम तुमच्या मुलावर तुमचं आहे की नाही? आहे की नाही? शेवटपर्यंत आहे, निरुपमेय, उपमा नाही त्या प्रेमाला. कारण आई गेली की जगातलं प्रेम संपतं. प्रेम निर्माण करण्यासाठी भगवान परमात्म्याने हे जे आहे आईचं जे आहे दैवत निर्माण केलं आणि आई जी आहे ती सगळ्या आपल्या मुलांच्यावर निश्चित प्रेम करते. किती प्रेम कर, निरुपमीय. किंबहुना काय सांगावं, फार काय सांगावं अर्जुना, आईला जसा मुलगा आवडतो तसंच एक नाही. आईचं प्रेम मुलावर नाही का? जाऊ का बोलून काय हरकत नाही ना ताई, बोलायला काय हरकत नाही. तुमचं प्रेम मुलावर आहे, बरोबर आहे ना? तुमच्याशिवाय जेवत नाही, आंघोळ करत नाही, झोपत नाही, शाळेत जात नाही, बरोबर आहे? कुठपर्यंत सांगायला काय हरकत नाही? कुठपर्यंत आहे सांगू? कुणीतरी हे बोललं पाहिजे लक्षात. पहिले बाळ जसे, फार सुंदर सांगतात मला. पहिले बाळ जसे आई बा हेची पिसे. बिघडला कुठे हो बाळ्या? बाळ्या बिघडला कुठे? आता सावध सावधान घटिका. तिथे बिघडला. कुठे गेला? तिथे गेला की माणसाने म्हणतात का पावल्यावर गेला, पावलं मला नाही म्हणायचं, तुम्ही म्हणा. तुमचं मुलावर प्रेम आहे, मुलाचं तुमच्यावर प्रेम आहे, पण ते प्रेमाचं जे परिवर्तन झालं कुठे झालं? ज्यावेळेला लग्न होतं त्या आईचं प्रेम मुलावर आहे, पण मुलाचं प्रेम आईवर असतच. काही मुलं चांगली येत नाही असं नाही म्हणतात ना. समाजामध्ये काही आजही अशी मुलं आहेत शेवटपर्यंत आई वडिलांना प्रेम देणारी सुद्धा मुलं आहे. म्हणून हे चक्र चाललंय. विठाला विठाला. प्रेमाची दिशा बदलली. काय झालं? प्रेम तेच आहे, आईचं मुलावर आहे, पण मुलाच्या दिशा बदलली. कुठे गेलं? त्या प्रेमाची दिशा बदलली आणि ते मामींच्याकडे गेलं. कुठे गेलं? काय कळालं तुम्हाला? मामी काही तुमच्यातही मामी आहेत ना बसलेल्या. मला असं वाटतं एक लक्षात ठेवा, आई वडील ते आई वडील आहेत, लक्षात ठेवा. मुलाला लहानचं मोठं करतात. हे जे माध्यम आहे ना महाराज, हे व्यासपीठ आहे, हे प्रबोधनाचं व्यासपीठ आहे आणि कुणीतरी या व्यासपीठावर प्रबोधन केलं पाहिजे. लक्षात ठेवा, आई वडिलांचं प्रेम मुलावर निश्चिम आहे, पण मुलगा काय करतो शेवटच्या वेळेला? आई वडील जे आहेत ना, अवली ज्ञानोपाराय खास 17व्या अध्यायामध्ये सुंदर सांगतात. तया प्रिय देवालया, काही तपाच्या माध्यमातून सकल तीर्थाची धुरे. तीर्थाच्या अग्रभागावर आई वडील आहे. देव निज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमाजनम 17 अध्याय पाहून घ्या. इतकं प्रेम आईचं आहे. तीर्थाच्या अग्रभागावर आई वडील आहे, पण काय झालं माहितीये का? प्रेमाची दिशा बदलली आणि ते प्रेम जर तिकडे गेलं तर मला असं वाटतं त्याच्यासारखा कृतज्ञ तोच आहे. विठाला विठाला. केलेले उपकार जाणतो त्याला कृतज्ञ असं म्हणतात आणि केलेले उपकार जाणत नाही त्याला कृतज्ञ असं म्हणतात. विठाला विठाला. आहे ना, पण मुलाचं प्रेम असतच असं नाही. चकारात्मक चला त्याच्याकडे ही उपमा कमी पडते. पती पत्नीचं प्रेम नाही का? तुम्हाला काय माहिती? विचारा आमच्या ताईंना, विचारा आमच्या दादांना, विचारा. पती पत्नीचं प्रेम आहे की नाही? एका क्षणामध्ये कुणाचा त्याग करते आणि आपल्या पतीच्या बरोबर येते. प्रेम नाही का? आहे ना. प्रेम आहे. प्रेम नाही का? आहे ना. आहे की नाही? पण त्याच्यामध्ये मौलिक ज्ञानोबा फार सुंदर सांगतात. रिगता वल्लभा पुढे. त्याच्या पुढची उभी माझी पाठ नाही, पाहून घ्या. त्या प्रेमामध्ये सापेक्षता आहे, निरपेक्षता नाही. विठाला विठाला. सगळ्या कुळाचा त्याग करते, पतीकडे येते, पण त्याच्यामध्ये
सापेक्षता आहे, निरपेक्षता नाही. म्हणून त्याही प्रेमाची उपमा इथे कमी पडली. मग तुम्ही म्हणा आता पुढची उपमा सांगाल का? होय, कारण मला अतिशय थोड्या वेळात एक कीर्तन आठवायचे. माझ्याकडे अतिशय थोडी वेळ शिल्लक आहे. नातेवाईकांची पर्यंत कमी येतो. आता मधुमारा तुमचे बरेच नातेवाईक इथे आले. आमचे वाघमारे साहेब तिथे बसले. सगळे नातेवाईक आहेत. क्षमा करा सगळ्या नातेवाईकांना, मी क्षमा मागतो. नातेवाईक आहे, एक लक्षात ठेवा. नातेवाईक कसे आहेत? शास्त्र काय सांगते? वारा आणि अग्नी हे मित्र आहे. वनाला लागलेला वनवा, वारा त्याला मदत करतो. वनाला लागलेला वनवा, वारा त्याला मदत करतो. आणि तोच अग्नी आमच्या ताई ज्या वेळेला निरांजनीमध्ये तो अग्नी तुळशीच्या जवळ ठेवतात, तोच वारा त्याला विझवण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे ना? हे उदाहरण, हेच उदाहरण पहा. तुम्हाला तसं बोलता का? पुराव्याशिवाय मी बोलणार नाही. कोर्ट आहे, भगवान परमात्मा न्यायाधीश आहे तिथे. पुराव्याशिवाय बोलायचं नाही. वनान दहतो वन्नी सका भवति मारुताः सैव दीपनाशाय कृषकश्यति सौंदर्या. विठाला विठाला. हे उदाहरण थोडंसं उलट करा. वनाला लागलेला वनवा, वारा त्याला मदत करतो. तोच अग्नी आहे, तोच निरंजनच्या रूपात असल्यानंतर तोच वारा त्याला विझवण्याचा प्रयत्न करतो. हे उदाहरण आपल्याकडे घ्या महाराज. मोठा सोयरा जर असेल ना, हॅलो, मी मधुकर गायकवाड बोलतोय, बोला काय काम आहे? उद्या सकाळी या. कुठे? कचेरी. काय काम आहे? नाही, कागद आहे. म्हणजे हे उदाहरण सांगितलं मला. आपल्याच माणसाचं असावं. किती वाजता? 10 वाजता या. 9:30लाच हजर. मोठा सोयरा. आणि तेच फोन केला, आदिनाथ महाराज बोलतोय. हॅलो, उद्या सकाळी येतात का? नाही म्हटलं, मी पुण्याला आहे, गावालाच असतो. हा समाज असा आहे. मोठ्या सोयऱ्याला आपण मदत करतो. ते म्हणले, सरपंच साहेब तुमचे कोण आहे? आमचे? वा, आमच्या काकीचे, मामाचे, नानाचे, काकाचे, चुलते, एवढे. आणि ते म्हणजे हे त्यांचा आमचा काही संबंध. अरे तुमचेच आहेत ना, पण समाजाचा नियम आहे, जो बरी चलन घा तो बरी म्हणती माझा माझा, इंद्रिय मावळले आला बहा. हा समाजाचा नियम आहे. जोपर्यंत आपल्याकडे सगळं व्यवस्थित आहे, धन आहे, तोपर्यंत सगळे त्याला मोठा म्हणतात. आणि त्यात हेच सोयरे त्यात गरीब सोयऱ्याला संपवण्याचा प्रयत्न करतात. तो हा समाज आहे. विठाला विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले, हे इथे जे प्रेम आहे ते कमी पडलं, पण माझ्या भगवान परमात्म्याचं प्रेम किती आहे? आपणाची देव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, विठोबाचा कैसा प्रेम भगवान परमात्म्याचं आपल्यावर किती प्रेम आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या विठोबाचा. एक लक्षात ठेवा, आपण इथे आलेले शेकडो किलोमीटरवरून आलेले सगळे भाविक आहेत इथे. या प्रांगणामध्ये आल्यानंतर आपल्याला चेतनाशक्त्या काय जाणवतात हे प्रत्येकाला माहिती आहे. लक्षात ठेवा.
काय झाले माहितीये का, हे माहेर आहे आपलं. हे काय, माझे माहेर पंढरी, नाही हे माझं माहेर आहे. आणि सासर कुठे आहे? दादा कुठे आहे सासर? ज्या गावात आपण राहतो ते सासर आहे महाराज. ते म्हणाल आमच्या ताईंचं आहे का? नाही. इथे आपण बसलोय ना, अर्जुनाचं वाक्य सांगू, तू वल्लभा मी कांतू ऐसा पडिये. तेव्हा तू आमचा मालक आहे आणि आम्ही तुमच्या पत्नी आहे. विठाला विठाला विठाला. आपलं सगळ्यांचं सासर जे आहे जिथे आपण राहतो ते, बरोबर आहे की? इथे नंतर हे बाहेर आहे. भीमातिरी एक वसविले नगर, भीमातिरी एक वसविले नगर, त्याचं नाव पंढरपूर रे, नाव पंढरपूर रे. एकी मोकाची चार फुटाची, एकी मोकाची चार फुटाची, पहिला 16,000 रे, पहिला 16,000 इतका आनंद आहे इथे, इतका आनंद आहे नाही या आनंदाशी जोडा. एक लक्षात इथे आल्यानंतर आपण सगळा भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. आपण काकड्यात म्हणतो कडे, भाग गेला शेण गेला. येथे चालेल तुमची बघा, अवघा झाला आनंद. त्याचं कारण आहे ते आमचे पिता आहे. पितामहश्च जगतो माता धाता पितामह. माझ्या जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले माझा म्हणण्यावर किती आपुलकी आहे सांगू. पूर्वीच्या काळी शाळेला नाव होतं महाराज माझ्या होतं. माझी शाळा, माझा गाव, माझी जमीन, माझी आई, त्याला काय म्हणायचं? आत्मीयता. इथे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या विठोबाचा. मी म्हणजे विठोबा, मी म्हणजे विधाता, मी म्हणजे चराचरात विरलेला. ठ म्हणजे निळकंठ, ठाव हृदयामध्ये ठसव. ल म्हणजे लक्ष्मीकांत, लक्षात ठेव. विठ्ठल विठोबाचं फार सुंदर वर्णन सांगायचे बरं. ते म्हणायचे वी म्हणजे विधाता, ठ म्हणजे निळकंठ, ल म्हणजे लक्ष्मीकांत. ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्रीकरण म्हणजे विठोबा आहे, लक्षात ठेवा. पण आमचे गुरुजी त्याचे पुन्हा आणखी सुंदर रूप कसं सांगायचे. ते म्हणजे वी म्हणजे चराचरात विरलेला. विठ्ठला जळी सळी भरला, रिता ठाव नाही उरला. काही लोक नाही म्हणतात का मग सगळीकडे देव आहे, पंढरपूरला जायची काय गरज? काही जे ते चारवा ते म्हणतात जे विठ्ठलाच्या स्थळी भरला तुकोबाराय म्हणाले विटा ठाव नाही उरला. मग इथेच चराचरामध्ये त्या विठोबाचं दर्शन घेऊ ना, आहे ना. तो सगळ्यांच्या हृदयात आहे. सर्वांच्या सन्निविष्टो माता स्फूर्ती ज्ञान. सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. जैसा हृदयामध्ये मी राहू, सगळ्यांच्या हृदयात तो आहे. मग पंढरपूरला जाण्याची काय गरज आहे सांगू एका मिनिटामध्ये. काही लोक जे म्हणतात ना ते म्हणाले सगळीकडे जर विठोबा आहे, सगळीकडे भगवान परमात्मा आहे, मग पंढरपूरला जाण्याची काय गरज आहे? ऐका ना, हवा सगळीकडे आहे ना. हवा एअर सगळीकडे आहे की नाही? हवा सगळीकडे आहे, पण गाडी पंक्चर झाल्यानंतर मग ती हवा भरता येते. जसं माधव महाराज ऐका, गाडी पंक्चर झाल्यानंतर ती गाडी घेऊन एअर स्टेशनलाच जावं लागतं. तिथे प्रचंड दाब आहे, इथे प्रचंड दाब आहे, म्हणून पंढरपूरला प्रचंड दाब आहे. महाराजी ताकद आहे. पिता महर्ष जगतो जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले माझ्या विठोबाचा ऐसा प्रेम भाव. किती प्रेम आहे, भाव आहे. काय करतो तो? आपणचे देव होय. एकच सत्य लक्षात ठेवा, मला जास्त वेळ याचं चिंतन मांडायचं नाही. त्या भगवान परमात्म्याचं किती प्रेम आहे. माझ्या विठोबाचा किती प्रेम आहे सांगू तुम्हाला. कौरव पांडवांचं युद्ध ठरलं आणि युद्धामध्ये बलराम दादांना विचारलं, दादा महाभारताचं युद्ध आहे होय ना, कन्हैया आहे ना इथे.
मग दादा तुम्ही कोणाच्या बाजूला लढणार आहे? पुढे कुणाच्या बाजूला लढणार आहात? दादा म्हणाला तुला माहित नाही का नाही? अरे दुर्योधन माझा शिष्य आहे, त्याला गदायुद्ध मी शिकवलेलं आहे आणि त्याचं गदायुद्ध पाहण्यासाठी मी महाभारताचं युद्ध पाहणार आहे. मग पुन्हा भगवान श्रीकृष्णाने विचारलं, दादा मग कुणाच्या बाजूला तुम्ही थांबणार? त्यावेळेला बलराम दादांना उत्तर दिलं. ते म्हणले, कृष्णा सांगू का, माझा शिष्य दुर्योधन आहे आणि तो जर युद्धात कमी पडला तर मी त्या बाजूला असणार आहे. देवाला पंचायतच होती. देवाला वाटलं आपला दादा जर तिकडून गेला तर आपल्याला बोलता येईल. पूर्वीच्याकडे तसं होतं बरं का. आता दादाला विचारत, पूर्वी फार मोठी किंमत असायची, मोठ्या भावाला फार मोठी किंमत, विचारामधून होणार ना, फार मोठी किंमत आहे. मोठा भाऊ जर आला तर विनयानं त्याच्याशी बोललं पाहिजे, हे पूर्वीच्याकडे होतं. आता तो भाग सोडून द्या, काला आहे कसं. मला त्याच्याविषयी काय बोलायचं, ऐका ना. बलराम दादा म्हणाला, जिथे कमी तिथे कन्हैया मी. भगवान परमात्मा म्हणले त्याला ते अर्थ नाही त्याला, पण त्यांना माहित होत मी कशा करता उत्तीर्ण झालेलो आहे. अगा धर्म जाता घवे, युगा युगी म्या रक्षावे, ऐसा ओघ हा स्वभावी, आद्यासे परित्राणाय साधूना, विनाशाय च दुष्कृता, धर्म संस्थापनार्थाय संभवामी. नाही का, धर्माची ग्लानी झाली की जगद्गुरु तुकोबाराने म्हणाले का, तो भगवान परमात्मा आहे. तो कशासाठी? आम्हासाठी अवतार. आमच्यासाठी अवतार घेतो, एवढं प्रेम आहे. मग भगवान श्रीकृष्णाने काय केलं माहितीये का? तुम्ही म्हणा भगवान श्रीकृष्णाने विठोबा होय द्वारकेची अवधी, ते तिकडूनच इकडे आले. कशासाठी आले? वसुदेव देवकी समजाहाला, कुमारीसाठी गोकुळा गेला, शेखी उपयोगाला पांडवांच्या. विठोबा विठाला विठाला. त्याचं कारण आहे पुंडलिकाच्या भावार्था गोकुळयोनी झाला एका, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे, विठाला विठाला. भगवान श्रीकृष्णाने काय केलं माहिती का? मायावी काय निर्माण केली. बलराम दादांचा धक्का लागला. धक्का लागल्या लागल्या काय पडली. आता खेळतो येणेच खेळवा, काय भगवान परमात्म्याला अवघड आहे. आता आपण इथे उभे आहे ही त्याची सत्ता आहे, घरी जाऊ की नाही ही त्याची सत्ता आहे, घरी येतो ही त्याची सत्ता आहे. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या एवढा सत्ता दिसतोय. किती प्रेम आहे. काय करावं भगवान परमात्म्याने? काय पडल्या बाबा गतप्राण झाली. बलराम दादा घाबरले. कृष्णा, ए कृष्णा, अरे गाय तर मेली रे. दादा पाप झालं रे. ब्रह्मात्या स्वरापान स्थेयम, ह्या सगळी पाप आहे. पाप उपपाप, काही पाप, वाचिक पाप, मानसिक पाप. दादा गोहत्येचं पाप, ब्रह्मात्या हे पाप आहे. मग काय करू रे? दादा हे पाप घालवण्यासाठी तुला तीर्थयात्रा करावी लागेल. दादा म्हणले चालेल ना कृष्णा, करू ना तीर्थयात्रा, हे महाभारताचं युद्ध संपल्यावर करू. ते म्हणले दादा तसं नाही, कर्ज डोक्यावर घेऊन कोणी काही असं काही फिरत का? कर्ज पहिलं फेडावं लागेल, पाप पहिलं फेडावं लागेल. दादा तुम्ही तीर्थयात्रेला जा. पायानं तीर्थयात्रेला पाठवलं दादा का? महाभारताच्या युद्धामध्ये विघ्न येऊ नये याच्यासाठी. माझ्या विठोबाचा कैसा किती प्रेम आहे.
एक लक्षात ठेवा, असं म्हणतात ज्याला भीमान विचार, दादा भीमदादाने विचार तर नाही युद्धासाठी आणखी कुणाला मदत लागेल का? ते म्हणाले आता त्यांच्याकडे 11 अक्षौणी, आपल्याकडे 7 अक्षौणी आहे, मदत पाहिजेच ना. मग माझा एक मुलगा आहे का पाताळातून, बबरू नाव होतं त्याच, मला फार कथाभाग सांगायचं नाही. बबरूला जेव्हा भीम घेऊन आलाय तेव्हा बबरूला विचारलं, बबरू युद्ध कुणाच्या बाजूला करणार आहे? त्यावेळी बबरूने एकाच वाक्यात उत्तर दिलं, म्हणाले भगवान कृष्ण तुम्ही आहात, पण एक लक्षात ठेवा, तो जरी देवा तुम्ही असाल तरी जिथे कमी तिकडून मी जाणार. आता पुन्हाही पंचायत झाली. आता जिकडं कमी म्हणजे तिकडची बाजू कमी पडणार हे देवाला माहिती होतं. तिकडून जर हा गेला आणखी मागात पडणार होतं. काय केलं माहितीये का भगवान परमात्म्याने, किती आहे खेळतो येण्याची खेळावा. लगेच सांगितलं बबरूला, एक पहा तू पांडव आहे हो, एक काम कर, आपल्याला उद्या युद्ध सुरू करायचंय महाभारताचं. आपल्याकडे त्यांना सप्ताह सुरू करताना धर्मध्वज उभा केला जातो. तसं युद्ध होण्याच्या अगोदर तिथं जो खांब आहे त्याची पूजा करावी लागते. म्हणाले मग जो पहिली पूजा करी त्याच्या बाजूने जय मिळतो. आता भगवान परमात्माच ते. बरं म्हणाले मग पहिला जा पूजेचं साहित्य ने तिथे पूजा कर. अगोदर आपली पूजा झाली पाहिजे. सगळं घेतलं ना साहित्य, पाण्याचा तांब्या, हळद कुंकू सगळं घेतलं, फुलं घेतली, अक्षता घेतल्या, कापूर घेतला, उदबत्त्या घेतल्या, आणखी काय पूजेचं साहित्य घ्यायचं तुम्हाला काय सांगायला नको. सगळे त्या ठिकाणी जाणकार आहेत, आली का लक्षात. आणि भगवान परमात्म्यानं त्याला युद्धाच्या भूमीवर पाठवलं. पूजा करायला हे गेलं आणि भीमदादा आल्यानंतर भीमदादा म्हणले, कृष्णा काय करू देवा? ते म्हणजे काहीच करू नका, आता एक काम कर, आपल्याला त्या खांबाची पूजा करायची. पण एक लक्षात ठेव, कोणी आपल्या अगोदर पूजा करता उपयोगीची पाना, याला एक सांगितलं त्याला एक सांगितलं, खेळतो येण्याची. भगवान परमात्मा लक्षात ठेवा, त्यांना माहिती होतं आपले जे भक्त आहेत त्या भक्तांसाठी आपलं प्रेम आहे, त्याच्यासाठीच मी अवतार आलेलो आहे. तया संघाचे सुरवाडे मज विदेह देह धरण धरणे घडे किंबहुना आवडे निरूपमे. तया संघाचे भगवान परमात्म्याला सुद्धा आपल्या भक्तांची संगती आवडते, तेवढ्यासाठी अवतार घेतात. अवतार तुम्हा धराया कारणी, संत तेवढ्यासाठी येतात, उद्धराया जण जण जीवा, आणि देव तेवढ्यासाठी येतात संतांच्या संगतीसाठी. तया संघाचे सुरवाडी मज विदेह देह धरणे धरणे घडे किंबहुना आवडे निरूपमेय. भीमाला सांगितलं, भीमा एक काम कर, युद्धाचा समय सकाळी सुरू होणार आहे, स्तंभाची पूजा केली पाहिजे. मग आपण पूजा करण्याच्या अगोदर कुणी पूजा करता उपयोगीचं म्हणलं, गदा घ्या आता तिथे जाऊन राखण कर. आणि कदाचित कुणी जर आढळला, कदाचित कुणी जर आढळणारच होता. तुमच्या लक्षात नाही का बबरूला पूजा करायला पाठवलं. जर कुणी आढळला तर काय करायचं ते तुम्ही म्हणाल, मी पुराव्याशिवाय बोलत नाही. नसा हेची बबरू पांडवा परिका, पांडवांचा होता तरी परंतु त्याला युद्ध करू दिलं का? त्यांना माहिती होतं. एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला 11 अक्षौणी सैन्य एका बाजूला आहे, एका बाजूला 7 अक्षौणी आहे. भीष्म दोन तटा जयद्रथजला गांधार नीलोत्पला शल्यग्रावती कपेन वहनी कर्णेन वीणाकुला अश्वत्थामं विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोतीर्णा खलु पांडवे रणनिधी कैवर्तक केशवा. तुम्हाला या श्लोकाचा अर्थ 2 मिनिटं सांग. भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य रणनदीचे 2 तट आहे. भीष्म 2 तटा, या रणनदीचं पाणी आहे जयद्रथ जला, आणि याच्यात काळा खडक आहे गांधार नीलोत्पला. शकुनी मामा जो आहे ना याच्या मधला खडक आहे गांधार नीलोत्पला. शल्यग्रावती
याच्यातली मगर कोण आहे? शल्य राजा. शल्य ग्रहवती कृपेन वहनी. या पाण्याचं वेगळे कृपाचार्य. कृपेन वहनी कर्णेन वेलाकुला. या रणनदीतली जी विहीर आहे कर्णेन वेला, कर्ण नावाची विहीर आहे. कर्णेन वेलाकुला. त्याच्या पुढे चला आश्वस्ताम विकर्ण. हे 2 मासे आहेत. घोर मकर. आणि याच्यात सगळ्यांना पाण्यामध्ये बुडवणारा एकच आहे दुर्योधनावर्तिनी. दुर्योधन जो होता ना भावरा होता बरं का त्या पाण्यात. हे तर बुडालं पण सगळ्यांना घेऊन बुडालं. दुर्योधनावर्तिनी. पण त्याच्यामधून पांडव कसे वाचले तर कैवत तकत केशवा म्हणून पांडव वाचले. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. किती प्रेम आहे. भगवान परमात्मा देव आहे पण गुरु आहे. आपणची देव होय गुरु. गुरु नाही झाले का? पहा ना अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाश होई श्री राजे. संसारा एवढे थोर जे फिरले. गुरु नाही का? जैन सांगायची माता देवकेशी. पित्यालाही सांगितलं नाही, वसुदेवालाही सांगितलं नाही, बळीभद्रालाही सांगितलं नाही. ते गुह्य अर्जुनेशी सांगत. अर्जुनाला सांगितलं का तर ते गुरु झाले का तर तू म्हणाल गुरु कसं? कृष्णम वंदे जगद्गुरु. जगाला ती आलं का नाही असं म्हणतात. अर्जुनासाठी गीता सांगितली. पौलित ज्ञानोबा फार सुंदर सुंदर उदाहरण देतात. मला इथे सांगायला वेळ नाही. गाय दूध देते कोणासाठी देते? आपल्यासाठी देते की नाही? डेअरीला दूध जायला पाहिजे म्हणून आपण 10, 15, 20 लिटरच्या गायी आणतो. बरोबर आहे ना माझं? म्हशी दूध देतात. कशासाठी देतात? काय डेअरीला वासनासाठी. तू शिकलेला आहे, हुशार आहे. वा धन्य माता पिता त्याची. ज्ञानोपाय सांगतात वत्साचे नोरसे तुबते होय घर तेजे. पाना तुमचं झाले पांडवाचे निमित्ते जगोतुता. निमित्त पांडवाचं आहे पण जगाचा उद्धार केला म्हणजे कृष्णं वंदे जगद्गुरुं वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. नाही का आपला गुरु नाही का कृष्ण आहे ना. जे गीता सांगितली कशासाठी हो? सूर्य कशासाठी होतो? का अनन्य गती कमला लागी सूर्योदय हो वेळोवेळा. त्या कमलासाठी सूर्य होतोय, बाकीच्या अंधार आहे. एकाच्या निमित्तानं तुकोबाऱ्या म्हणतात एकाच्या कैवारे उगवी बहुतांचे पोटे. उगवी बहुतांचे पोटे. उगवी बहुतांचे पोटे. एकाचा कैवार घेतला, अर्जुनाचा कैवार घेतला आणि गीता काय सांगितलं? इति गुह्यतम शास्त्र. गुह्य असणारं शास्त्र जे ते प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. काय केलं? प्रगट केलं. म्हणून कृष्णं वंदे जगद्गुरु वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. आपणचे देव भगवान परमात्मा काय करतो? पडिये देह भाव. पडिये देह भाव पुरविवास. पडिये देह भाव. पडिये देह भाव. पडिये देह भाव पुरविवास.
नेहमी म्हणतो, ताई तुमचा पाठ आहे ना, हरिपाठ म्हणतात ना ताई सगळे. एकच लक्षात ठेवा, तुमचं घर सुजलाम सुफलाम जर व्हायचं असेल ना, या प्रांगणामध्ये सांगतो, भगवान परमात्म्याच्या साक्षीने सांगतो, तुमचं कुटुंब जर आदर्श व्हायचं असेल, तुमच्या कुटुंबामध्ये सुजलाम सुफलाम असं कुटुंब जर हवं असेल ना, तर एकदा घरामध्ये हरिपाठ झाला पाहिजे. आणि जो हरिपाठ करतात ना, त्यांचं कुटुंब सदृश्य राहत नाही. एक लक्षात माझं एक वाक्य, तुम्ही पहिलं देवाला सजवा, तुम्ही पहिलं देवाला सजवा, देव तुमचं कुटुंब सजवल्याशिवाय राहत. पण आपल्याला हेच कळत नाही. भगवान परमात्मा काय करतो, हा अभंग आपण नेहमी म्हणतो मला, पण याच्या अनुसंधानाकडे जात नाही, अर्थाकडे जात नाही. काय अर्थ येतात, पडिये देव भाव पुनवी वासना, पडिये नाम, पडिये म्हणजे काय, पडिये नाम आवडे, पडिये नाम आवडे, जे भक्तांना आवडत असेल ते देतो. देहभाव वासना, आणि काय करतो, अगदी ते आपण. एवढं भगवान परमात्म्याचं प्रेम आहे, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल भगवान परमात्मा देतो का, होय ना देतो. कोणाला दिलं, तुम्ही म्हणाल पैसे दिले का, दिले ना. सुदामा ब्राह्मण दुःखे पिढीला गोष्टी कोणी घेऊन ये, त्याचे भेटीला गेलेला, शुद्ध भाव देखोनिया, गाव सोन्याचा नाही दिला. पैसे दिले की नाही, दिले ना. ज्याला जे दया पाहिजे ते आहे, भक्ती मुक्ती भोगाची साठी हे का पूर्ण करतो, तर वासना शिल्लक राहिली की पुन्हा जन्माला घ्यावा लागतो. पण वासना शिल्लक ठेवत नाही, आणि तिथे आपण पाशी नावे विठोबा रघुमाई. वाट गावी तरी धरून या तुका नाही विश्वास जामी महावीर पुराणे विचारली. जगद्गुरु तुकोबारायांचा हा गुरु परंपरेतला अभंग आहे. परिणाम आवडे, जे ज्या भक्ताला आवडत असेल ते पूर्ण करतो आणि आपल्यापर्यंत तो नेतो. पुनरुक्ती संसारा येणे नाही, म्हणजे परिदेव भाव पूर्वी वासना अंतिके आपणा पाशी नव्हे. भक्ताच्या मागे आणि पुढे उभा राहतो, मागे पुढे उभा राही सांभाळे. देव उभा मागे पुढे, उभी पुढे संकट. बरेच विश्लेषण करता येईल, पण मला आता 5 मिनिटांमध्ये शेवट बाकी सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून आपल्या हॅलो हां कीर्तनाची सेवा जी आहे अतिशय कमी वेळेमध्ये, मला असं वाटतं बरं का, जेवढा वेळ मिळाला तेवढ्याच वेळामध्ये पण ही देवा उपयोग वासना तिथे आपण पाशी नव्हे. भगवान परमात्मा मागे पुढे उभा हे सांभाळे. ते आलिया आघात निवाराया, जे आपल्यावर संकट येईल ना तेवढ्यासाठी फक्त मला असं वाटतं तो पाठीराखा तो आहे, त्याचं चिंतन करा. बाकीचे सगळे जे आहे ना जने हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, पण तो मात्र आहे मागे पुढे निवारा हे सांभाळे. ते आलिया आघात निवाराया, योग क्षेम त्यांचे जाणी जडभारी. योग म्हणजे अप्राप्त वस्तू प्राप्त करून देतो, क्षेम म्हणजे ती टिकवतो. असा जो भगवान परमात्मा योग क्षेम त्यांची जाणी जडभारी. आणि वाट लावी करून या एखादा आडमार्गाला जर निघाला असेल तर बिल्व मंगळासारखा त्याला वाट दाखवण्यासाठी तो भगवान परमात्मा देतो. वाट लावी करी धोनिया
म्हणून जगद्गुरु तुकोबारा म्हणाले, मागे पुढे वाराये सांभाळेला आलिया नाद वाराया योगक्षेम त्यांचे जाणीवर भारी वाट दावी करी धरोनिया. आतापर्यंत तुकोबारा म्हणाले, मी एवढं सांगितलं, याच्यावर जर कुणाचा विश्वास नसेल तर पहावे पुराणे विश्वास नसेल त्यांनी पुराणाला विचारून पहा. पडियदे भाव पुरवे वासना आणि ते आपण पाशी न्यावे. मला या ठिकाणी अतिशय समाधानाची भाव वाटली. बाबा गेले, आजी गेल्या, पण मला असं वाटतं तिन्ही भावानी यांच्या असणाऱ्या भगिनी आणि त्यांचा असणारा सगळा नातेवाईक परिवार असेल, मित्र परिवार असेल, मला त्यांना खूप खूप धन्यवाद द्याविषयी वाटतात. आमचे माधव महाराज असतील, तुम्ही मुरलीधर महाराज असतील, सगळी महाराज मंडळी बरं का. मग बाबा तुम्हाला पाठीराखी आहेत लक्षात ठेवा. आणि पाठीराखी असल्यामुळे एवढा प्रचंड पर्वतासारखा पूजा जो आहे ते काही सोपं काम नाही महाराज. सप्ते करणे किंवा दिंड्या काढणे एवढं काही सोपं का बाब नाही. मी त्या सगळ्या याच्यातून गेलेलो आहे. सप्ताह करणं म्हणजे काही सोपं आहे काही. एक बुवा आला तो जाऊस तोपर्यंत त्या बुवाचं सगळं पाहावं लागतं, माणसं जीवलित करणे ते पाहावं लागतं. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, पण मला असं वाटतं अतिशय सुंदरपणे, मला वाटत होतं त्याच्यापेक्षाही जास्त सुंदरपणे मधुबाबांचं नियोजन आहे. एकदा मधुबाबांना धन्यवाद देण्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. मधुबाबांना दीर्घायुष्य प्राप्त हो आणि बाबांचं हे कार्य जे आहे अपूर्ण राहिलेलं कार्य हे चंद्र सूर्य असेपर्यंत असंच पुढे चालत राहो. जे देणगीदार असतील त्यांनाही धन्यवाद देतो, पंक्तीवाले असतील त्यांनाही धन्यवाद देतो, जे सगळे सहकार्य करणारे असतील त्यांनाही धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर महाराज की जय.